भाऊसाहेब, काय घटना घडली आत्ता? आपण मोर्चातून आला, काय नेमकं आहे थोडक्यात सांगा. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आमोदा या गावामध्ये आमचा जो आदिवासी कोळी समाज बांधव आहे, हा वर्षानुवर्ष त्याच्यावर तिथे अन्याय होतोय. त्यातलं उदाहरण सांगायचं म्हटले, 2 दिवसापूर्वी आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषींची मूर्तीची विटंबना झाली. विटंबना झाल्यानंतर आमचा आदिवासी कोळी बांधव फैजपूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेला. पण काही पोलीस प्रशासनातील मुजोर अधिकारी जे आरोपीशी संगनमताने त्यांनी हा डाव रचलेला आहे, त्यांनी उलट आमच्या बांधवांनी जी तक्रार दाखल केलेली होती, जे शुभम तायडे असतील, आनंद तायडे असतील, यांच्यावर गुन्हे दाखल करा, यांच्यावर गुन्हे दाखल न करता उलट आमच्याच कोळी समाज बांधवावर गुन्हे दाखल करण्यात आले. सर्वप्रथम या गोष्टीचा मी धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो. कारण की ज्यांनी आमच्या आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषींच्या मूर्तीची विटंबना केली, हे आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषी कोणत्याही एका जातीचे नसून, कोणत्याही एका धर्माचे नसून, समस्त जगामधील जो हिंदू धर्म आहे, हिंदू धर्माचं हे आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषी त्यांचं दैवत आहे. आणि त्या दैवताची तुम्ही विटंबना करतात. आणि जर आरोपींना असं वाटत असेल तर आमचं कोणी काही बिघाडू शकत नाही. तर आम्ही आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषीचे वंशज आहोत. आधी आम्ही कायद्याने लढाई लढू. जर कायद्याने आम्हाला न्याय नाही मिळाला तर रस्त्यावर उतरण्यास सुद्धा आम्ही मागे पुढे हटणार नाही. भारतीय न्याय संहिता कलम 299, भारतीय न्याय संहिता कलम 196, भारतीय न्याय संहिता कलम 302, कलम 324 या अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आणि त्याचप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 SC/ST ऍक्ट याच्यानुसार त्यांच्यावर कलम हे दाखल झालेच पाहिजे. आणि जर ते नाही दाखल झाले तर समस्त हा जो तुम्ही जो समाज बघतायत आमचा, फक्त हा एका मेसेजमुळे आलेला आहे. जर आम्हाला न्याय नाही मिळाला आणि आरोपींना जर अटक नाही झाली तर समस्त जळगाव जिल्ह्यातील आदिवासी टोकरी कोळी बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि न्याय नाही भेटला तर जे आरोपी असतील त्यांना जागेवर तुडवल्याशिवाय आमचा समाज शांत बसणार नाही, हे मी शासनाला सांगू इच्छितो. आणि पोलीस प्रशासनाला नम्रपणे आवाहन करू इच्छितो की जेव्हा जेव्हा कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम येतं, तेव्हा आमचा हा आदिवासी कोळी समाज बांधव कायद्याला मदत करण्याचं काम करतो. आणि आज पोलीस प्रशासनावरती वेळ आलेली आहे. खरे आरोपी कोण आणि खोटे आरोपी कोण हे आपण ओळखावं. आणि आम्ही जे SP साहेब आहेत, आपले अप्पर पोलीस अधीक्षक गावित साहेब आहेत, यांना निवेदन देण्यासाठी आम्ही जात आहोत. निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगणार आहोत. या निवेदनामध्ये सर्व घटनाक्रम आम्ही ते लिहिलेला आहे, काय काय घडलं, काय काय नाही. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. आम्ही फक्त आज शांततेच्या मार्गानं, लोकशाही मार्गानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून पायी पायी चालत आमच्या भावना आम्ही व्यक्त केलेल्या आहेत. आणि या भावनांचा आदर त्यांनी करावा, आम्हाला न्याय द्यावा अशी रास्त अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून राखतो. आणि जर न्याय नाही भेटला तर आम्ही काय करू शकतो हे समस्त जिल्ह्याला नाही तर समस्त महाराष्ट्र राज्याला माहीत आहे. जर कोळी जर पेटून उठला तर त्याला शांत करण्याची ताकद कोणत्याही माईच्या लालमध्ये नाही. दादा, काय घटना नेमकी, काय आपल्या म्हणण्यामध्ये? आपण हिंदू धर्मात ज्या प्रभू श्रीरामाला देव मानतो, त्या प्रभू श्रीरामाची ज्यांनी निर्मिती केली असे महर्षी वाल्मिक ऋषी, रघुकुल किलीत केली सदा प्राण जय पर वचन न जय, या वचनात आम्ही अटकलेलो असताना आमच्या समाजावर आमोदा तालुका यावल जिल्हा जळगाव इथे सालाबाजाप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे महर्षी वाल्मिकाची मूर्ती ही तिथल्या गावाच्या शेतात बसलेली असते. समाजाचं शेत आहे, त्या शेतात बसलेली असते. तरी त्याच गावातील शंका नाही तर विश्वास आहे. शुभम तायडे असेल, आनंदा तायडे असेल, भूषण तायडे असेल किंवा यांच्याबरोबर जे 8-10 लोक असतील, या लोकांनी संगनमत करून आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. हा महर्षी वाल्मिक फक्त कोळ्यांचा दैवत नसून तो सर्व हिंदू धर्माचा दैवत आहे. तरी ही बाब आम्ही खपवून घेतली जाणार नाही. आणि वारंवार फैजपूर पोलीस स्टेशनला
फक्त कोळ्याची नोंद किंवा कोळ्याची केस घेतली जात नाही. ही आजच नाही, मी जवळपास तिथे 4 वर्षापासून काम करतो त्या परिसरात. 4 वर्षापासून कातगाव असेल, विरोजा गाव असेल, परिसरातला आमोदा असेल, बामनाथ असेल, या परिसरातल्या कोळी बांधवांच्या केस नोंदणी होत नाही. तरी आता जर का आम्हाला योग्य न्याय नाही मिळाला किंवा आरोपीला अटक नाही झाली, आरोपीवर FIR नाही झाली, आरोपीला जर का लवकरात लवकर अटक नाही झाली, तर चिंतामण दादा सपकाळे यांच्यासह आमोदा गावातील जितकेही परिसरातील नागरिक असतील, समाज बांधव असतील, यांच्या पाठीशी कोळी समाज हा भक्कमपणे उभा राहील असे मी समाजाच्या वतीने त्यांना ग्वाही देतो. आपलं नाव सांगा. नारायण जगू कोळी, साखरी तालुका, भुसावळ, जिल्हा जळगाव.